तर पोषण आहारची पोलखोल म्हणून कारवाई नाही, शिकवणं सोडून रील्सबाजी करत असल्यानं त्यांचं निलंबन झालेलं आहे. सत्ताधारी आमदार दिलीप वळसे पाटील यांनी हा एक अजब दावा केलेला आहे. शिकवणं सोडून त्या रील्सबाजी करतात असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे त्यांचं निलंबन झालेलं आहे. त्यामुळे प्रश्न बाजूला राहिलेला आहे. मात्र त्या ज्या माध्यमातून त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला ते योग्य नव्हतं असं त्यांचं म्हणणं आहे. आपण ऐकूया दिलीप वळसे पाटील नेमकं काय म्हणाले होते. म्हणणं मांडायला वरिष्ठांच्याकडेच मांडलं पाहिजे, रील करून मांडायची त्यांना मुभा नाहीये. बरं, असा GR मध्ये आहे की सरकारी अधिकाऱ्यांनी असे रील करू नये. अधिकाऱ्यांनी म्हणण्यापेक्षा सरकारी कर्मचाऱ्यांनी असे रील करू. हो बरोबर आहे, 100% बरोबर. बरं, म्हणजे प्रश्न मांडण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करू नये असं थोडक्यात आहेच आहे. होय होय, त्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांनी हे करू नये. एखाद्या जिल्हा परिषद सदस्यांनी, पंचायत समिती सदस्यांनी किंवा लोकप्रतिनिधींनी, सरपंचांनी कोणी केलं तर ती गोष्ट वेगळी आहे. पण ज्या वेळेला तुम्ही पगार घेता त्यावेळेला यू आर गव्हर्न बाय सम रूल्स अँड रेग्युलेशन्स. आता त्या रूल्सचा भंग केल्यानंतर जर समजा एखाद्याने कारवाई केली आणि तुम्ही जर जाणीवपूर्वक, आता या केसमध्ये जाणीवपूर्वक त्यांनी हे कृत्य केलं किंवा कसं केलं हे मला माहिती नाही. मी काही त्या भगिनीला दोष देऊ इच्छित नाही. पण जर तसं झालं असेल, कारण मला तरी अधिकाऱ्यांनी तसं सांगितलं, त्यांना आम्ही वारंवार याच्या बाबतीत समज दिलेली आहे, वारंवार त्यांना समजावून सांगितलेलं आहे तुम्ही असं करू नका, तरी सुद्धा त्या वारंवार हेच काम करतायत आणि फक्त म्हणजे शासनाच्या एखाद्या चुकीच्या गोष्टीबद्दलच करतायत असं नाही, तर अदरवाईज ऑल्सो त्यांचे रील्स करून ते फक्त आणि वर्गात शूट करतात, हे सगळ्यात महत्वाचं आहे. तर दिलीप वळसे पाटील यांची, आमदार दिलीप वळसे पाटील यांची प्रतिक्रिया आपण पाहत होतो. आणि वर्गात शिकवणं सोडून त्या अशी रील्सबाजी करतात आणि त्यामुळे ही कारवाई आहे, त्यामुळे त्यांचं निलंबन झालेलं आहे असा एक अजब दावा त्यांनी केलेला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांनी रील्स करू नये असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि तसं GR मध्ये आहे. आणि अशा प्रकारच्या प्रश्नांना त्यांनी या माध्यमातून वाचा फोडली, त्यामुळे त्यांच्यावरील निलंबन झालं असं त्यांचं म्हणणं आहे. अर्थातच अंगणवाडी सेविका देवयानी पारधी यांनी रीलमधून अंगणवाडीतल्या या पोषण आहाराचं वास्तव समोर मांडलं आणि त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली. यावर झी24 ताशी फोनवरून बोलताना दिलीप वळसे पाटील यांनी या अंगणवाडी सेविकेनं या आधी वर्गामध्ये गाण्यांवर रील्स बनवलेल्या होत्या आणि त्याबाबत समज देऊनही ते न थांबल्यानं ही कारवाई झाली असं म्हटलं आणि कारवाईचं त्यांनी एक प्रकारे समर्थन केलेलं आहे. झी24 तासनं देवयानी पारधी यांची प्रोफाईल पाहिली आणि त्यामध्ये आम्हाला वर्गातल्या त्या रील्स आहेत ज्यामध्ये देवयानी यांनी अंगणवाडीतल्या वर्गामध्ये मुलांना काय शिकवलं जातं, त्यांना गोडी लागावी यासाठी कोणते उपक्रम राबवतात याची माहिती दिलेली आहे. आणि त्यांचं प्रोफाईल पाहिलं तर त्यामध्ये त्यांनी कुठल्याही चुकीच्या रील्स केलेल्या नाहीयेत किंवा त्यातला जो कॉन्टेंट आहे तो कुठल्याही चुकीचा नाही असं दिसतंय. उलट इतर पालकांनी मुलांना अंगणवाडीमध्ये पाठवावं, आपण कोणते उपक्रम वर्गामध्ये राबवतो हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. रील बनवू नये हा नियम आहे हे मान्य आहे, पण पोषण आहाराच्या निकृष्ट दर्जाबाबत रील केल्यावर कारवाई झाली. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या मंत्र्यांना आपलं काम जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी रील्स बनवा असं आवाहन केलेलं आहे आणि दुसरीकडे सामान्य अंगणवाडी सेविकेला मात्र मुलांच्या आरोग्याच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न केला तर कारवाई होते आणि याबाबत हा संताप व्यक्त होतो आहे. तर ज्या देवयानी पारधी यांच्यावर ही निलंबनाची कारवाई झालेली आहे त्यांचे हे सगळे आपण रील्स पाहतो आणि त्यांनी हे रील्स केलेले आहेत, समाज माध्यमांमधून त्या लोकांपर्यंत पोहोचतात, त्यामध्ये शैक्षणिक उपक्रम त्या कशा करतात या संदर्भातला हा सगळा कॉन्टेंट आहे. यामध्ये रील क्रमांक 1 पहा, यामध्ये त्या जो शैक्षणिक उपक्रम राबवतात, मुलांची गोडी शिक्षणातली वाढावी यासाठी ज्या पद्धतीनं खेळ घेतात, शैक्षणिक उपक्रमासाठी रील क्रमांक 2 ही त्याच पद्धतीचा आहे आपण पाहतोय. आणि तिसऱ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते की देवयानीजी लहान मुलांना कशा प्रकारे औषध देतात, त्यांची तब्येत व्यवस्थित राहावी याची काळजी घेतात. दर 6 महिन्यांनी अंगणवाडीमधल्या बालकांना व्हिटॅमिन Aचा डोस दिला जातो, या संदर्भात माहिती दिली जाते. तेव्हा आता या सगळ्या कंटेंटमध्ये नेमकं चुकीचं काय आहे? त्या रील्सबाजी करतात आणि वर्गातल्या खोल्यांचा, शाळा खोल्यांचा उपयोग करतात त्यांच्या रील्समध्ये, अशा प्रकारे त्यांच्यावर आक्षेप घेण्यात आलेला होता. दिलीप वळसे पाटील यांच्या फोनमध्ये त्यांनी म्हटलेलं होतं की त्या रील्सबाजी करतात, शाळेच्या प्रिमायसेसचा वापर करतात, तिथल्या सगळ्या गोष्टींचा, त्या शैक्षणिक साहित्याचा वापर करून त्या रील्स बनवतात आणि त्यामुळे अशा प्रकारे सारख्या रील करत असल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई झाली आहे. तर हा व्हिडिओ आल्यानंतर नाही तर त्या सगळ्या रील्स सारख्या करतात, शिक्षण सोडतात आणि हे करतात असं त्यांचं म्हणणं आहे. आता पहिल्या 2 व्हिडिओमध्ये तर हा शिक्षणाचाच भाग आपल्याला पाहायला मिळतोय. यामध्ये शैक्षणिक उपक्रम जे लहान मुलांसाठी वापरले जातात, यामध्ये जी खेळणी वापरली जातात, खेळण्याचा वापर करून काउंटिंग शिकवलं जातं, मोजणी शिकवलं जाते हे आपल्याला दिसतंय. त्याचप्रमाणे
एखादी वस्तू उचलून दुसरीकडे कशी ठेवता येईल, लहान मुलांना जे जे शिक्षण आवश्यक असतं त्या संदर्भातले हे क्रिएटिव्ह खरं तर रील्स आहेत. मात्र देवयानी पारधी यांनी आपला जो प्रश्न आहे लहान मुलांच्या आहारासंदर्भातला एक कळकळीचा प्रश्न उपस्थित केला आहे की त्यांच्या ताटामध्ये जो पोषण आहार येतो तो किती निकृष्ट दर्जाचा आहे. तर पोषण आहाराचा मुद्दा अंगणवाडी सेविका मात्र निलंबित झालेली आहे आणि हाच तो व्हिडिओ आहे ज्यामध्ये त्या दाखवतात की जे काय नेमकं साहित्य येतं आणि ते साहित्य किती निकृष्ट दर्जाचं असतं. तर वळसे पाटील यांच्याशी आम्ही काही वेळापूर्वी बोललो आणि निलंबनाच्या कारवाई संदर्भात जेव्हा आम्ही त्यांना प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी काय उत्तर दिलं तेही आपण ऐकूया. जी कर्मचारी आहे जिच्या विरुद्ध कारवाई केलेली आहे ती एका घटनेमुळे नाही तर याच्या आधीच्या सुद्धा अनेक घटना आणि त्या महिलेला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बोलून घेतलं, त्यांचा खुलासा मागितला, त्यांना काय सांगायचं ते सांगितलं. मी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुद्धा त्याचा खुलासा करायला सांगितलेला आहे. या सकाळी 6 वाजता संबंधित अधिकाऱ्यांशी बोललेला आहे आणि त्यांचा खुलासा त्यांना मी करायला सांगितलेला आहे. वरिष्ठ जे अधिकारी आहेत ते या प्रकरणाची चौकशी करतील आणि त्याच्यामध्ये त्यांचा जो काही निर्णय आहे तो निर्णय ते करतील. त्या महिलेवर अन्याय जर होतो आहे असं जर कुठल्याही परिस्थितीत एका क्षणी सुद्धा वाटलं तरी मी त्या महिलेच्या बाजूनेच उभा राहीन. तर या संदर्भातले सगळे आता खुलासे त्यांनी मागवून घेतलेले आहेत आणि हे जर चुकीचं असेल तर निश्चितच त्या महिलेच्या मागे उभं राहील अशा प्रकारचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. मात्र पोषण आहार हा किती निकृष्ट दर्जाचा आहे याचा हा व्हिडिओ या अंगणवाडी सेविकेनं दाखवल्यानंतर या अंगणवाडी सेविकेवर निलंबनाची कारवाई केली आणि या संदर्भात वेगवेगळ्या लोकप्रतिनिधींचं वेगवेगळं म्हणणं आपल्याला पाहायला मिळालं. मात्र आंबेगाव तालुक्याचे आमदार दिलीप वळसे पाटील यांनी या निलंबनाच्या कारवाईचं समर्थन करताना म्हटलं की अशा प्रकारे सरकारी कर्मचाऱ्यांना रील्स बनवणं हे GR मध्येच आहे की त्यांनी अशा प्रकारे रील्स बनवू नये. मात्र ज्या ठिकाणी आपल्याला पंतप्रधान सांगतात की सरकारच्या कामाची आपण रील्स बनवून माहिती द्यावी आणि अशा वेळी जर योग्य काम होत नसेल तर ते सुद्धा पुढे येणं गरजेचं आहे. त्याही वेळी खरं तर समाज माध्यमांचाच उपयोग होतो. मग अशा वेळी समाज माध्यमाचा उपयोग केला तर यामध्ये बिघडलं काय. या महिलेवर आता निलंबनाची कारवाई झाली अंगणवाडी सेविकेवर. त्यामुळे आता सुप्रिया सुळे खासदार यांनी सुद्धा आपल्याला आश्वासित केलेलं आहे त्या महिलेच्या पाठीशी मी उभी राहील, या संदर्भातली सगळी माहिती जाणून घेईल आणि काय नेमकं कुठे चुकलेलं आहे या संदर्भात निश्चितच प्रश्न सिस्टमला विचारेल अशा प्रकारे त्यांनी आश्वासित केलेलं आहे.